जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार कसे करावे. नमस्कार, ULA मध्ये आपले स्वागत आहे. मी तुमचा माय अटर्नी. आपण खरेदी विक्री करण्याआधी काही गोष्टींची काळजी घ्यावी जेणेकरून आपला व्यवहार सुरळीत होईल व कोणत्याही प्रकारे नुकसान, वाद, फसवणूक होणार नाही. तर चला आपण पाहूयात ते कसे. कागदपत्राबाबत हा 7/12 आहे. यात मूळ मालक किंवा एजंटने बोलल्याप्रमाणे गावाचे नाव, सर्व्हे किंवा गट क्रमांक, त्याचा हिस्सा क्रमांक, ती जमीन भाग 1 किंवा भाग 2 मध्ये येते, जमीन मालकाचे नाव, जमीन मालकाच्या जमिनीवरील हक्क, तसेच खरेदी देण्यात येणारे किमान तेवढे क्षेत्र आहे का, त्यावर बोजा किंवा कर्ज आहे का, असल्यास त्याचे कसे करणार. क्षेत्राच्या शेजारी फेरफार क्रमांक असतो. 7/12 बरोबर फेरफारही पाहणे महत्त्वाचे आहे. हे दोन्ही दस्तावेज आपल्याला सरकारी शुल्क भरून तलाठ्याकडून किंवा आता ऑनलाईन डिजिटल 712.mahabhumi.gov.in वर उपलब्ध होतो. मगाशी उल्लेख केलेल्या भाग 1 ची जमीन ही कुठल्याही शासकीय परवानगीशिवाय खरेदी विक्री करता येते. पण भाग 2 च्या जमिनींचे क्षेत्र हे आरक्षित असते व काही आरक्षित जागा शासनाच्या परवानगीने नजराणा भरून त्याचा आदेश घेऊन खरेदी विक्री करता येते. तसेच फेरफारमध्ये त्या व्यक्तीचे नाव मालक म्हणून जमीन मिळकतीवर कसे नोंदवण्यात आले आहे याचा उल्लेख केलेला असतो. उदाहरण, वारसा हक्काने, बक्षीसपत्राने, खरेदी खताने, वाटणीपत्राने, हक्कसोड पत्राने, मृत्यूपत्राने, कोर्टाच्या आदेशाने व त्या संबंधित कुठल्या दस्त किंवा कागदपत्र असल्यास त्याची मूळ प्रत म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंट्स विक्रेत्याकडून मागून घेण्याचे आहे. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेकडून म्हणजेच महानगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत, कॅन्टॉन्मेंट, PMRDA किंवा टाउन प्लॅनिंग यांच्याद्वारे शासकीय शुल्क भरून झोन दाखला काढण्याचा आहे. सदरची जमीन नेमकी कुठल्या झोनमध्ये आहे हे कळते. जसे की शेती, शेती नाविकास, रहिवासी, वाणिज्य, औद्योगिक, रेड झोन की शाळा, हॉस्पिटल, वाहनतळ, मार्केट किंवा रस्त्याचे आरक्षण घोषित झाले आहे, ज्यामुळे जमीन मालक खरंच पैशासाठी जमीन विकत आहे की दुसरे काही कारण आहे हे आपणास समजेल. ताब्याबाबत तसेच आपण 7/12 वर असलेले क्षेत्र आणि ताब्यात असलेले क्षेत्र तेवढेच आहे का याची शहानिशा करणे, आवश्यकता वाटल्यास मालकाच्या संमतीने खाजगी मोजणी करून अंदाज घेण्याचे आहे. यदाकदाचित जमीन क्षेत्र कमी किंवा जास्त भरू शकते. अशा वेळेस सरकारी मोजणी त्यात शाश्वत ठरते, परंतु त्याची प्रक्रिया दीर्घ असल्या कारणाने आपण खरेदी खत दस्त थांबवू शकत नाही. अशा वेळेस आपण त्याऐवजी साठे खत दस्त नोंद करावा आणि त्यात असा उल्लेख करावा की सरकारी मोजणीनंतर जर ठरल्याप्रमाणे क्षेत्र कमी निघाल्यास तेवढे क्षेत्र विक्रेत्याने उपलब्ध करून देण्याचे आहे व ते उपलब्ध होत नसल्यास तर क्षेत्राप्रमाणे मोबदला कमी करून त्या अनुषंगाने खरेदी खत दस्त नोंदवण्यात यावा व असे साठे खत दस्तात महत्त्वाची अट नमूद करण्यात यावी. दस्ताबाबत संबंधित जमीन क्षेत्र पाहिल्यानंतर व आपल्या हिशोबात बसत असेल तर आपण व्यवहार करावा व एकूण रक्कम रुपये ठरवून घ्यावी. तसेच विसार पावती करारनामा आपल्या वकिलाकडून तयार करावा. त्यानंतरच टोकन विसार म्हणून रक्कम देण्यात यावी. त्याचबरोबर दैनिक वर्तमानपत्रात संबंधित मिळकतीचा व्यवहार होत आहे अशी जाहीर नोटीस देण्यासाठी जमीन मालकाकडून विसार पावतीमध्ये संमती घेण्यात यावी व सदरच्या व्यवहाराला कोणाची काही हरकत असल्यास 7, 10, 15, 21, 30 या दिवसांच्या आत संपर्क साधून माहिती घ्यावी अशी दैनिक वर्तमानपत्रात जाहीर नोटीस देण्यात यावी. जर हरकत आल्यास विक्रेत्या मालकाला आणि हरकत घेणाऱ्या व्यक्तीला समोरासमोर बोलवून पूर्वी घडलेल्या संपूर्ण व्यवहार समजून घेण्याचा आहे व आपण आपल्या वकिलाबरोबर सल्लामसलत करून पुढील व्यवहार करायचा आहे की नाही ते ठरवण्याचे आहे. तसेच जर पेपर नोटीस विरुद्ध संबंधित मिळकतीबाबत कोणाची काही हरकत नसल्यास तर त्या कालावधीत आपल्याला सदर जमीन मिळकतीचे कागदपत्र जसे की 7/12 व जुने फेरफार आणि संबंधित दस्त व पूर्ण इतिहास काढायला वेळ मिळतो. वकिलाच्या भाषेत त्याला सर्च रिपोर्ट म्हटले जाते, जेणेकरून आपल्याला त्यातून सदर जमिनीची काही मागील वर्षांपासून ते आपल्या चालू व्यवहारापर्यंतचे कोणाला हक्क व अधिकार प्राप्त झाले आहे का हे दिनांकनिशी कळते. बरेच वेळा खरेदीदार हे विसार पावती, जाहीर नोटीस आणि सर्च रिपोर्ट न बनवता अतिविश्वासाने खरेदी खत दस्त नोंद करतात व वर्तमानात किंवा भविष्य काळात
त्या खरेदी खतावर हरकत घेतली जाते आणि हजारो रुपये वाचवण्याच्या नादात लाखोंचे नुकसान करून घेतात आणि कोर्ट प्रक्रियेतून जावे लागते. सर्च रिपोर्ट बनवल्यामुळे पुढील साठे खत आणि अथवा खरेदी खत दस्त बनवायला सोपे जाते. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर खरेदी खत झाल्यानंतर त्याची एक प्रत तलाठ्याकडे देऊन 7/12 सदरी आधीच्या जमीन विक्रेत्या मालकाचे नाव कमी करून आपले नाव लावून घेण्यात यावे व त्वरित जमिनीचा ताबा घेऊन त्यावर आपल्या नावाची खरेदी मालकी व ताबे वहिवाट हक्काची जाहीर सूचनेची पाटी लावण्यात यावी. साठे खत दस्ताद्वारे 7/12 सदरी नाव नोंदवले जात नाही व या दस्तात खरेदीदार पूर्णपणे मालक झालेला नसतो. साठे खतातील काही अटी शर्ती पूर्ण झाल्यानंतर खरेदी खत दस्त नोंदवला जातो आणि जोपर्यंत खरेदी खत दस्त नोंदवला जात नाही तोपर्यंत खरेदीदार हा जमिनीचा मालक होत नाही. बरेचदा खरेदीदार हे आपले नाव 7/12 सदरी लावून न घेतल्यामुळे व त्वरित ताबा न घेतल्यामुळे पुढे जाऊन वादाचे मुद्दे होतात. खरेदी खत झाले असेल तरी पण किमान 12 वर्षांपर्यंतचा ताबा हा ज्या कोणाकडे असेल तो ताबा मालक होतो आणि खरेदीदार हा फक्त खरेदी मालक राहतो. पुढील कुठलाही व्यवहार किंवा त्या जमीन मिळकतीवर काही कार्य करायचे झाल्यास ताबा मालक यांची संमती घेणे अनिवार्य असते. खरेदीदार यांनी 7/12 सदरी जर आपले नाव त्वरित न लावल्यामुळे मिळकतीवर मूळ जमीन विक्रेता मालक यांचे नाव तसेच राहते व त्यांचे निधन झाल्यानंतर काही वारसदार हेतुपूर्वक 7/12 सदरी आपले नाव लावून घेतात व पुढे खरेदीदार यांचे नाव लावण्यास मोठ्या प्रक्रियेतून व खर्चातून जावे लागते. तर कधीकधी बाहेर सेटलमेंटची पण वेळ येते. त्यामुळे व्यवहार करताना ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन व्यवहार करावा. तसेच रिअल इस्टेट एजंटला आपला व्यवहार पूर्ण होईपर्यंत पूर्ण कमिशन न देता टप्प्याटप्प्याने देण्यात यावे, जेणेकरून त्याचे आपल्या व्यवहारात संपूर्णपणे सक्रिय राहून सहकार्य करेल. महत्त्वाची सूचना: शेत जमीन ही शेतकरीच खरेदी करू शकतो, अन्य व्यक्ती नाही व त्याला सुद्धा खरेदी खत करताना शेतकरी असल्याचा पुरावा जोडावा लागतो. तसेच NA प्लॉट असल्यास शेतकरी नसलेला सामान्य माणूस सुद्धा प्लॉटिंगमधील प्लॉट खरेदी करू शकतो.